नमस्कार, मी भूषण पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज दिनांक 26 जानेवारी। तर सर्व आपल्या प्रेक्षकांना, सबस्क्राइबर भावकी मंडळींना, तमाम भारतीय नागरिकांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, तुम्हाला 2 ते 3 गुड न्यूज द्यायची आहेत। त्यातली पहिली गुड न्यूज म्हणजे विठ्ठलवाडी आगारातून कोकणात जाण्यासाठी 2 बस सुटतात। पहिली म्हणजे गुहागर तर दुसरी रत्नागिरी। आणि आज दिनांक 26 जानेवारी या दोन्ही गाड्यांना नवीन कलकरीत नामफलक बोर्ड देण्यात येणार आहेत। आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यातल्या रत्नागिरी गाडीसाठी जो नामफलक बोर्ड देण्यात आले ना, त्याचे उद्घाटन आणि शुभकार्य हे माझ्या हातून होणार आहे। अजून बऱ्याचशा गोष्टी एसटी महामंडळाच्या बाबतीत कोणकोणत्या आहेत ते माहिती पडेलच, तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे। आज आहे 26 जानेवारी, सर्वात उत्तम आणि शुभ दिवस, त्यामध्ये मागे गणेश जयंती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज वार गुरुवार, गुरूंचा वार। तर आपल्या या व्हिडिओला गुरूंच्या आशीर्वादाने सुरुवात करूया। तर बोला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सध्याच्या दिवसामध्ये मुंबईला जी थंडी पडली आहे ना, ती बेशुमार हुडी भरणारी आहे। वाजले आहेत बघा सकाळचे 6:10। मुलुंडवरून लवकरात लवकर ट्रेन पकडून आलो आहे विठ्ठलवाडीला। कारण आजचा जो कार्यक्रम आहे ना, तो थोडा लवकरच होणार आहे, कारण जी बस सुटते विठ्ठलवाडी गुहागर तिचा टायमिंग सकाळी 7चा आहे आणि ती बस सुटायच्या आधी अर्ध्या तासापूर्वी संपूर्ण कार्यक्रम आटपून घ्यायचं आहे। तर येस, माझ्या समोर आहे विठ्ठलवाडी आगार आणि त्याच्या समोरच आहे स्टेशन। आज आहे 26 जानेवारी। तर 26 जानेवारी निमित्त संपूर्ण स्ट्रीट लाईट बघा एकदम तिरंगी रंगामध्ये लाईटिंग केलेली आहे, तिरंगी कलरमध्ये लाईटिंग केली आहे संपूर्ण स्ट्रीट लाईट बघा, आणि दिसायला पण एकदम सुंदर। सांगितल्याप्रमाणे 2 गाड्यांना आज नवीन कलकरीत नामफलक बोर्ड देण्यात येणार आहे। पहिला तो म्हणजे रत्नागिरी, दुसरा गुहागर। रत्नागिरीचं उद्घाटन माझ्याकडून आणि गुहागरचा बोर्डाचे उद्घाटन नाडकर्णी यांच्याकडून। 26 जानेवारीचं औचित्य साधून आम्ही हे प्रोग्राम करत आहोत। येस, आणि 26 जानेवारी म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटणारा दिवस। बोला, भारत माता की जय जय। दोन बोर्डापैकी पहिला बोर्ड लागला आहे तो म्हणजे विठ्ठलवाडी गुहागर, आणि माझा बोर्ड रात्रीच्या कडे लागणार विठ्ठलवाडी रत्नागिरी। तर या 26 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर दोन्ही गाड्यांना बोर्ड लागले आहेत, आणि या स्पेशली विठ्ठलवाडी आगारातून जातात कोकणामध्ये, एक गुहागर तर दुसरी रत्नागिरी। विठ्ठलवाडी गुहागर अशी मी ट्रिप केली होती नोव्हेंबर काय ऑक्टोबर महिन्यामध्ये। येस, तेव्हा खूप पाऊस पडत होता आणि हीच गाडी होती, नंबर पण तोच आहे 2579। वाहक दादा तेच आहेत, फक्त ड्रायव्हर दादा पालवे म्हणून होते। आपलं नाव दादा? शशिकांत भोईनवाड। शशिकांत भोईनवाड। ओके, दोघांना पण हॅपी जर्नी। चला बोला, भारत माता की जय। पहिला कार्यक्रम पार पडला आहे। नवीन करकरीत नामफलक बोर्ड विठ्ठलवाडी गुहागर, विठ्ठलवाडी रत्नागिरी, आणि त्यातली पहिली गाडी रवाना झालेली आहे। दुसरी गाडी येऊन होणार रवाना रात्री 9 वाजता। कोणती गाडी? विठ्ठलवाडी रत्नागिरी। आणि आजपासून 26 जानेवारी 2023 पासून विठ्ठलवाडी गुहागर दोन्ही गाड्यांसाठी लागणार आहेत श्री अभिजित नाडकर्णी यांच्यातर्फे बोर्ड, आणि विठ्ठलवाडी रत्नागिरीसाठी कुमार भूषण गावडे यांच्यातर्फे बोर्ड।
तर मंडळी आता माझ्या हातामध्ये आहे विठ्ठलवाडी रत्नागिरी नावाचा नामफलक बोर्ड, जो आता जस्ट माझ्या हातून उद्घाटन झालेलं आहे आणि गुहागरचं बोर्ड नाडकर्णी साहेबांच्या हातून. ज्यांनी हा बोर्ड बनवला आहे सोहम प्रवीण बापट, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि हा बोर्ड आमच्या हस्ते शुभकार्य झाला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. सर्व एस टी प्रेमी, सर्व एस टी महामंडळाचे, विठ्ठलवाडी आगार, कल्याण आगार आणि हा संपूर्ण आगार आहे ठाणे विभागातला. पहिली गुड न्यूज तर तुम्हाला सांगितलेली आहे, ती म्हणजे नामफलक बोर्डाचे उद्घाटन. दुसरी गुड न्यूज म्हणजे की येणाऱ्या सर्व एस टींच्या व्हिडिओमध्ये कोणती पण एस टी बस असो, लालपरी, निमाराम, शिवशाही, शिवनेरी, म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची कोणती पण बस हो, अगदी नवीन लॉन्च झालेल्या BS6 बससुद्धा, आणि आपले जे जे रूट कवर होतील ना, त्या सर्व व्हिडिओमध्ये कोकण एस टी प्रेमी या नावाचा, या ब्रँडचा लोगो आपण व्हिडिओमध्ये प्रसारित करणार आहोत. साईडला हा लोगो पाहू शकता, हा आहे ऑफिशियल कोकण एस टी प्रेमीचा लोगो, आणि येणाऱ्या सर्व एस टींच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा लोगो पाहायला मिळेल. आणि तिसरी गुड न्यूज ती म्हणजे हे कार्ड. कोकण एस टी प्रेम संघटना या ग्रुपमध्ये ऑफिशियली मला जॉईन केलं आहे ॲज अ कार्यकारी सदस्य आहे. त्यासाठी अध्यक्ष अपेक्षित कुळये, पुढे विकास गुरव आणि साहिल हुंबरे या तिघांना एस टी प्रेमी आहेत, या 3 एस टी प्रेमींना मनापासून मी आभार मानतो. खूप खूप आभार या कोकण एस टी प्रेमी संघटनेमध्ये कार्यकारी सदस्य करून दिल्याबद्दल. अपेक्षित कुळे, विकास गुरव सध्या तरी नाही आहेत, पण आता माझ्यासोबत साहिल हुंबरे आणि कोकण एस टी प्रेमी श्री अभिजित नाडकर्णी आहेत. तर हे दोघं जेव्हा जेव्हा गौरी गणपतीसाठी विशेष गाड्या सोडतात, या दोघांचा सुद्धा हातभार असतो. तर आपण पहिली मुलाखत घेऊया. अभिजित नाडकर्णी, गौरी गणपतीसाठी विशेष गाड्या तुम्ही कोणकोणत्या आकारातून सोडल्या जातात? ॲक्च्युअल गाड्या ह्या विठ्ठलवाडी आणि कल्याणमधूनच असतात, आणि आम्ही डोंबिवलीमध्ये प्रवासी सहायता कक्ष हा जो उपक्रम आहे हा आम्ही चालवत असतो. मी एकटाच नसून माझ्याबरोबर गौरव दीक्षित आणि निलेश दीक्षित यांचंही योगदान अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. मी तर फक्त गणपती जादासाठीच त्यांना हेल्प करायला जातो, परंतु ते स्वतः दोघंजणं अगदी दिवाळीचा फराळ वाटप असो किंवा अजून काही स्तुत्य उपक्रम असो, ते दोघंही अतिशय योग्य रीतीने ते पार पाडत असतात. की ते प्रेमाने अगदी विठ्ठलवाडीवरती त्यांचं भरभरून प्रेम, विठ्ठलवाडीला असलेले अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी पार पाडलेले आहेत. मग विठ्ठलवाडी डेपोची 4065 असो किंवा 3138 गाडी. दुसरे कोकण एस टी प्रेमी कार्यकारी सदस्य साहिल हुंबरे यांचं सुद्धा योगदान आहे गौरी गणपतीसाठी विशेष गाड्या सोडण्याबाबतीत. तर तुम्ही कुठून गाड्या सोडता? मी ॲक्च्युली चेंबूरवरून गाड्या सोडतो. ज्या गणपती दादाच्या बोरवली, मुंबई, कुर्ला व काळाचौक येथून गाड्या येतील त्यांचं नियोजन, प्लस कुठली गाडी आहे ते चालक वाहकांना विचारून प्रवाशांना योग्य माहिती देणे, म्हणजे जेणेकरून प्रवाशांना काही त्रास होऊ नये पुढच्या प्रवासात, आणि योग्य गाडीत ते बसून आपल्या निर्धारित स्थळापर्यंत जावे. ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप छान तुमचा अनुभव आणि नाविन्यपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल तुम्हा तिघांचे मनापासून आभार. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा कार्यक्रम समाप्त होत आलेला आहे. पहिला म्हणजे नामफलक बोर्ड, नाडकर्णी साहेब आणि माझ्याद्वारे उद्घाटन सोहळा, त्यानंतर थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन, आणि बाकीची मी बोललो तुम्हाला माहिती की कार्यकारी सदस्य झालेलो आहोत कोकण एस टी प्रेमीमध्ये. त्यासाठी सर्व तुमचेसुद्धा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार, कारण तुम्ही आवडीने एस टीचे व्हिडिओ बघता. अजून एक गुड न्यूज ती म्हणजे की लवकरच माझ्याद्वारे, म्हणजे माझ्या नावाद्वारे जो बोर्ड गेलेला आहे विठ्ठलवाडी रत्नागिरी, त्या बसचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल. त्यासाठी आजच्या व्हिडिओचा लाईक आहे तो म्हणजे 1000 लाईक. 1000 लाईक पूर्ण झाले की लगेच विठ्ठलवाडी रत्नागिरी तुम्हाला एस टी बसचा व्हिडिओ पाहायला मिळेल. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.
अभिजित नाडकर्णी साहेब आणि साहिल उंबरे साहेब या दोघांनाही टाटा बाय करत मी आता पोचलो आहे दिवा जंक्शनला. दिवा स्टेशनला आलो आहे मी. तसं बोललो होतो की आज वार आहे गुरुवार, गुरूंचा वार. आणि दिवा स्टेशनच्या बाजूला आहे ना इथे श्री स्वामी समर्थ आणि नागनाथ मंदिर आहे. आपण एक प्रकारे बोलू शकतो की स्वामींचा मठ आहे. आणि जेव्हा कधी मी गुरुवारच्या दिवशी मुंबईच्या ठिकाणी असलो ना तर हमखास स्वामींचे दर्शन घेतो दिवेला येऊन. आणि आता पण मी चाललो आहे दिवेला. माझा मित्र येतो आहे शुभम. दोघे मिळून जाणार आहोत स्वामींच्या मठात. 10:30 वाजलेले आहेत आणि शुभमची पण भेट झालेली आहे. शुभम सेट रेडी? येस रेडी. बोला श्री स्वामी समर्थ. आताच आम्ही स्वामींचं दर्शन करून आलो. बाहेर आतमध्ये म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये फोटो शूटिंग म्हणा किंवा व्हिडिओ शूटिंग करणं सक्त मनाई आहे. तर असं काही मंदिर आहे आणि बाजूलाच आहे दिवा स्टेशन आणि हा आजूबाजूचा परिसर. आज ॲक्च्युली इथे सरस्वती पूजन आहे. बाकी शिवम कसं वाटलं दर्शन स्वामींचं? मस्त मस्त. मी पहिल्यांदा आलो इकडे या ठिकाणी आणि मन प्रसन्न एकदम शांत वाटतंय मला. आपण बोलतो पहिल्या ठिकाणी आलो आहे पण स्वामी आपल्याला घेऊन येतात इथे. योगायोग जुळून आला म्हणण्यापेक्षा योगायोग जुळून आणला स्वामी. येस, जुळून आणला. बरोबर. बोला श्री स्वामी समर्थ जय. दिवा स्टेशनला आलोय म्हटलं दिवा परिसरामध्ये तर मस्तपैकी एक नाश्ता आणि कडक चहा नाश्ता घेतलेला आहे परसाच्या पाण्यामध्ये. अप्पम आणि चटणी. कशी आहे टेस्ट? ते पान दाखव परसाचं. सुंदर आहे एक ठिकाणी आहे. तर या परसाच्या पानामध्ये वाढलंय अप्पम आणि चटणी. स्टाईल बघ यांची वाढण्याची. वा. आणि चटणी पण इथं मधोमध. कशी टेस्ट? ट्राय करा. जर तुम्ही आलात दिवेला दिवा स्टेशन ईस्टला तर नक्की अप्पम आणि चटणी खायला या. तर टेस्ट कुठे कशी येते? सकाळपासून खाली नव्हतं कारण 5:30ला घर सोडलेलं. बढिया. सुंदर सुंदर. चटणीचा तर काही विषयच नाही. तांदळाच्या पिठाचा मी तर नाश्ता करतोच आहे. तुम्ही सुद्धा या. तर अशा प्रकारचा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ. आधी गेलो होतो विठ्ठलवाडीला, त्यानंतर दिवेला स्वामींच्या दर्शनासाठी आणि आता पोहोचलेलो आहे घरी निवांतपणे. आजचा जो कार्यक्रम आहे ना तो आम्ही आधीच करणार होतो पण म्हटलं आपण 26 जानेवारीला हमखास करूया कारण त्या दिवशी आपला भारताचा प्रजासत्ताक दिवस आणि याशिवाय चांगला दिवस नाही. त्यामध्ये गुरुवार आणि माघी गणेश जयंती. तर आता जे कोणी प्रवास करतात विठ्ठलवाडी रत्नागिरी किंवा रत्नागिरी विठ्ठलवाडी या एस टी बसने तर त्यांच्यासाठी हा बोर्ड दिलेला आहे सर्व प्रवाशांसाठी एक प्रकारे. कारण कसं माहिती का भरपूर एस टी बसमध्ये आहे ना चुनेने म्हणा किंवा खडूने नाव लिहितात पण विठ्ठलवाडी आग्र्याच्या सगळ्या बसेसना असं काही नाही आहे. सगळ्यांना त्यांचे हक्काचे बोर्ड दिलेले आहेत. तर हा आमच्याकडून छोटासा प्रयत्न की नवीन फ्रेश बोर्ड देण्यासाठी. तर तुम्ही या बसने प्रवास करणार असाल तर नक्की तुम्हाला माझ्या नावाचा बोर्ड दिसेल सौजन्य भूषण गावडे. मग तुम्हाला आजचा हा शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि हो जय हिंद जय भारत हे सुद्धा कमेंट लिहायला विसरू नका. माघी गणेश जयंती सुरू आहे आणि गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक तुमच्याकडे बनतायत ना? बनले पाहिजे कारण मोमोज आर ओके बट उकडीचे मोदक इज लव. चला तर मंडळी थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. लवकरच तुम्हाला विठ्ठलवाडी रत्नागिरी या नवीन दिलेल्या नामफलकासोबत व्हिडिओ पाहायला मिळेल. व्हिडिओचा टार्गेट माहिती आहे ना काय तो? 1000 लाईक. 1000 लाईक आले तर नक्की मी दिलेल्या बोर्डासोबत व्हिडिओ बनेल आणि संपूर्ण जर्नी विठ्ठलवाडी रत्नागिरी किंवा रत्नागिरी ते विठ्ठलवाडी. लवकरच भेटू अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.